नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार सर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्लोप डिफ्लेक्शन मेथडवरती बेस एक न्यूमेरिकल क्वेश्चन आपण कंप्लीट या ठिकाणी सॉल्व्ह करून घेणार आहोत. हा प्रश्न प्रिव्हियसली एक्झाममध्ये विचारलेला आहे. जवळजवळ 15 मार्कासाठी हा प्रश्न विचारला आहे. अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या ठिकाणी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवणार. जर पहिल्यांदा क्वेश्चन वाचून घ्या. हे बघा काय म्हटलं आहे या ठिकाणी की अनालाइज द कंटिन्युअस बीम. मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलंय व्हॉट इज द कंटिन्युअस बीम. बीम विच इज सपोर्टेड बाय मोर दॅन 2 सपोर्ट रिॲक्शन किंवा मोर दॅन 2 सपोर्ट्स. दोनपेक्षा जास्त सपोर्ट असतील तर मी त्याला कंटिन्युअस बीम म्हणणार. आता कंटिन्युअस बीममध्ये या ठिकाणी 2 स्पॅन, 3 स्पॅन, 4 स्पॅन असू शकतात. या कंटिन्युअस बीममध्ये इथे किती आहेत? 2 स्पॅन आहेत. आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पण म्हटलो की मॅक्झिमम प्रॉब्लेममध्ये 2 स्पॅन या ठिकाणी असतील. पुढे गेल्यानंतर इथं म्हटलंय की बाय द स्लोप डिफ्लेक्शन मेथड. पर्टिक्युलर मेन्शन केलंय स्लोप डिफ्लेक्शन मेथड. ज्यावेळेस मेन्शन केलेलं नाही त्यावेळेस चॉईस आपली आहे. तुम्ही क्लॅपरॉन्स थेरम वापरू शकतात, स्लोप डिफ्लेक्शन एसडीएम मेथड किंवा एमडीएम मेथडचा वापर करू शकतात. इवन जर तुम्ही फ्लेक्झिबिलिटी मॅट्रिक्स, स्टिफनेस मॅट्रिक्समध्ये जर का कॉन्फिडंट असाल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकतात. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा काय विचारलंय. अनालाइज द कंटिन्युअस बीम बाय स्लोप डिफ्लेक्शन मेथड. द सपोर्ट्स आर ॲट द सेम लेवल. कोणत्याही सपोर्टची सिंकिंग झालेली नाहीये. देर इज नो व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट इन सपोर्ट. सगळे सेम लेवलला आहेत. ठीक आहे. आणि बीमचा जो काही स्टिफनेस आहे किंवा ज्याला आपण फ्लेक्झरल रिजिडिटी म्हणतो EI, तो थ्रूआउट कसा आहे? कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. तर चला आता मी या ठिकाणी स्लोप डिफ्लेक्शन मेथडचा वापर करतो. काही स्टेप्स आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा MDM मध्ये मी जे करतो तेच मी SDM मध्ये करणार. स्लोप डिफ्लेक्शन मेथडमध्ये पहिल्यांदा मी फिक्सेड मोमेंट फाइंड आउट करून घेणार. म्हणजेच या ठिकाणी जे सपोर्ट्स अवेलेबल आहेत या सर्व सपोर्ट्सला मी फिक्स सपोर्ट कन्सिडर करून फिक्सेड मोमेंट मी फाइंड आउट करेल. फिक्सेड मोमेंट फॉर A to B स्पॅन, देन B to A स्पॅन. त्याच पद्धतीने B to C आणि C to B यांची फिक्सेड मोमेंट पहिल्या स्टेपमध्ये मी कॅल्क्युलेट करणार. त्याच्यानंतर एकदा का फिक्सेड मोमेंट माझ्याकडे आली त्यानंतर मी स्लोप अँड डिफ्लेक्शनचं इक्वेशन लिहिणार फॉर A to B, देन B to A, B to C आणि C to B. याचं स्लोप डिफ्लेक्शनचं मी इक्वेशन लिहिणार. त्याच्यानंतर स्लोप डिफ्लेक्शन इक्वेशन लिहिल्यानंतर मी जॉईंट इक्विलिब्रियम, ज्याला आपण बाउंड्री कंडिशन म्हणतो, सो जॉईंट इक्विलिब्रियमचा मी वापर करेल. आणि जॉईंट इक्विलिब्रियमचा वापर करून मी या ठिकाणी जे अननोन आहेत स्लोप किंवा डिफ्लेक्शन. स्लोप डिफ्लेक्शन मेथडमध्ये बेसिक अननोन कोणते असतात? स्लोप किंवा डिफ्लेक्शन. तर या ठिकाणी मी स्लोप फाइंड आउट करेल बाय युझिंग द जॉईंट इक्विलिब्रियम कंडिशन. मग एकदा का मला थिटा भेटला तर तो पुन्हा मी ह्या ठिकाणी मोमेंट इक्वेशनमध्ये पुट करून फायनल मोमेंट्स मी कॅल्क्युलेट करून घेणार. एकदा जर का माझ्याकडे मोमेंट्स आल्यात तर त्यांचा वापर करून मी इंडिव्हिज्युअल सपोर्ट रिॲक्शन्स फाइंड आउट करेल. आणि जर मला सपोर्ट रिॲक्शन भेटल्यात तर अगदी लास्टला मी ह्या ठिकाणी SFD आणि BMD ड्रॉ करणार. तर इथपर्यंत मला ह्या ठिकाणी जायचं आहे. ठीक आहे. सो हा एक शॉर्टमध्ये एक ट्रेलर होता या व्हिडिओचा. आता आपण स्टेप बाय स्टेप सुरुवात करूया अगदी पहिल्या स्टेपपासून की फिक्सेड मोमेंट काढायच्या कशा. चला लक्ष द्या. आता फिक्सेड मोमेंट काढत असताना आधी जो बीम आहे तो मी ह्या ठिकाणी रिड्रॉ केलेला आहे. प्रत्येक सपोर्टला मी फिक्स कन्सिडर केलंय. सो मी याला फिक्स कन्सिडर करतो, याला फिक्स कन्सिडर करतो आणि याला फिक्स करतोय. यासोबतच इथं जे काही फिक्सेड मोमेंट डेव्हलप होणार आहे त्याला मी सिम्बॉलिक पद्धतीने रिप्रेझेंट केलेलं आहे आणि त्याची डायरेक्शन पण दाखवली. या पर्टिक्युलर मेथडमध्ये मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड आणि स्लोप डिफ्लेक्शन मेथडमध्ये क्लॉकवाईज मोमेंट पॉझिटिव्ह कन्सिडर करायची आणि अँटी क्लॉकवाईज मोमेंट निगेटिव्ह कन्सिडर करायची. तर ही मी अँटी क्लॉकवाईज आणि ह्या ठिकाणी क्लॉकवाईज, देन अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज. आता तुमचे फॉर्म्युले पार्ट आहेत. बिकॉज ऑफ UDL फिक्सेड मोमेंट किती असते? WL² डिवायडेड बाय 12. WL² डिवायडेड बाय 12. तर बघा राजे हो, आता मी काय करतोय. सो AB ची फिक्सेड मोमेंट, A to B ची फिक्सेड मोमेंट WL² डिवायडेड बाय 12. सर व्हॉट इज मायनस साईन? मायनस साईन कशासाठी आहे? बिकॉज ऑफ अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. मग W जो आहे तो आहे 1, स्पॅन आहे 6 मीटरचा, 1 6चा स्क्वेअर डिवायडेड बाय 12, 36 डिवायडेड बाय 12 -3 किलोन्यूटन मीटर. आणि सेम जी आहे ती या एंडला डेव्हलप होणार प्लस WL² बाय 12 म्हणजेच +3 किलोन्यूटन मीटर. ओके. पुढे BC पोर्शनसाठी बघा. BC पोर्शनसाठी तर इथं डेव्हलप होणार मोमेंट BC आणि इकडे डेव्हलप होणार मोमेंट CB. आता याचा फॉर्म्युला सेमच असणार WL² बाय 12. बट इथं W म्हणजे जो UDL आहे तो 1 किलोन्यूटन पर मीटर आहे आणि इकडे UDL आहे 3 किलोन्यूटन पर मीटर. स्पॅन आहे 6 मीटर, स्पॅन आहे 4 मीटर. ह्या सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक बघायच्या. मग मी इथं पुट करतो W3 स्पॅन 4, W3 स्पॅन 4 याचं कॅल्क्युलेशन केल्यावरती -4 + 4. तर ही झाली आपली पहिली स्टेप. ठीक आहे, ज्यामध्ये मी फिक्सेड मोमेंट कॅल्क्युलेट केलं आहे. आता तुमच्या लक्षात येईल की मी हे जे प्रॉब्लेम आहेत मी आधी बोर्डवरती रिप्रेझेंट करतो, लिहून ठेवतो. याचं कारण असं लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर घेत असताना जर एक छोटीशी व्हॅल्यू जरी या ठिकाणी माझ्याकडनं चूक झाली, मायनसचं प्लस, प्लसचं मायनस, तर पुढे कंटिन्युअसली प्रॉब्लेम्स ह्या चुकत जात असतो आणि समोर विद्यार्थी अवेलेबल नाही आहेत त्यामुळे त्या चुका कंटिन्यू होतात.
आलं लक्षात. त्यामुळे आपण आधीच ह्या गोष्टी प्रॉपरली इथं रिप्रेझेंट करून ठेवतो आणि वेळ पण आपला वाचतो. ही पहिली स्टेप झाली फिक्स अँड मोमेंटची. याच्यानंतर सेकंड स्टेप जी आहे, स्लोप डिप्लेक्शन इक्वेशन आपल्याला बनवायचं आहे, लिहायचं आहे, कसं लिहायचं ते शिकवतो तुम्हाला. जर मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड असती तर सेकंड स्टेपमध्ये मी ह्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन फॅक्टर फाइंड आउट केला असता, बरोबर. ॲब्सोल्यूट स्टिफनेसच्या मदतीने डिस्ट्रीब्युशन फॅक्टर फाइंड आउट केला असता फॉर इच अँड एव्हरी मेंबर. ओके, पण आता मी काय करतोय, स्लोप डिप्लेक्शन इक्वेशन लिहितोय. आता हे इक्वेशन कसं लिहायचं बघा. सो स्लोप डिप्लेक्शन इक्वेशन मी लिहितोय. पहिल्यांदा ए टू बी स्पॅनसाठी, ए टू बी स्पॅन, मग बघा मोमेंट, फायनल मोमेंट फॉर ए बी स्पॅन, फॉर्म्युला असा लिहितात, फायनल मोमेंट फॉर ए बी स्पॅन इज इक्वल टू फिक्स एंड मोमेंट ऑफ ए बी स्पॅन प्लस 2EI/L, आणि ब्रॅकेटमधला पोर्शन बघा, जर सुरुवातीला ए असेल तर 2 टाइम थिटा ए घ्यायचा, जर सुरुवातीला ए असेल तर 2 टाइम थिटा ए, देन थिटा बी आणि -3 डेल्टा/L, -3 डेल्टा/L, हा झाला आपला फॉर्म्युला. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज आपल्याला पुट करायच्या आहेत बघा. जस्ट आपण फिक्स अँड मोमेंट ए बीची फाइंड आउट केली आहे. फिक्स अँड मोमेंट आपण ए बीची फाइंड आउट केली -3 kN/मीटर. मग मी ती इथं पुट केली -3 kN/मीटर. 2 टाइम फ्लेक्झरल रिजिडिटी EI डिवायडेड बाय स्पॅन किती आहे, तर स्पॅन आहे 6 मीटरचा. आता बघा राजांनो, हा आहे थिटा ए. सो व्हॉट इज थिटा ए? थिटा ए जो आहे तो आहे स्लोप डेव्हलप ॲट ए. सो थिटा ए जो की स्लोप डेव्हलप ॲट ए, तर लक्षात घ्या ए जो आहे तो कोणता सपोर्ट आहे, ए सपोर्ट आहे फिक्स. तर इथं जो काही थिटा ए डेव्हलप होणार तो किती बरं असणार, 0. तो किती असणार, 0. मग मी डायरेक्टली थिटा एची व्हॅल्यू घेतली 0. थिटा बी म्हणजेच काय, स्लोप डेव्हलप ॲट बी सपोर्ट, आणि बी सपोर्ट सिंपल सपोर्ट आहे, इंटरमिडिएट सपोर्ट आहे. तर कंपल्सरी या ठिकाणी जो काही थिटा बी डेव्हलप होणार विच इज नॉट इक्वल टू 0, तो 0 नसेल, तो आपल्याला कन्सिडर करावा लागेल, जो मी इथं कन्सिडर केला आहे. प्रश्नात म्हटलंय की सपोर्ट्स आर ॲट द सेम लेवल. याचा अर्थ काय, कोणताही सपोर्ट खाली वरती झालेला नाही, देर इज नो सिंकिंग, आणि सिंकिंग नाही आहे याचाच अर्थ हा डेल्टाची व्हॅल्यू किती येणार, डेल्टाची व्हॅल्यू किती येणार, 0. हा डेल्टा किती येणार, 0. व्हॉट इज डेल्टा? डेल्टा इज व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट ऑफ द जॉईंट, आणि इथं कोणताही जॉईंट व्हर्टिकली डिस्प्लेस होत नाही, तिघच्या तिघं सेम लेवलला आहेत. सो हा डेल्टा आला 0. क्लिअर झालं. थिटा स्लोप ॲट ए तो फिक्स आहे, हा 0, सिंकिंग नाही 0, हे पुट करा थिटा बी. सिंपल कॅल्क्युलेशन करा, 2/6 म्हणजे काय 0.33, आणि थिटा बीने मल्टिप्लाय केल्यावर हे असं इक्वेशन तयार होणार. तुम्हाला कॅल्क्युलेटर अलाउड आहे तर बिंदास त्याचा वापर तुम्ही करू शकता. हे झालं पहिलं इक्वेशन, मी दिलंय ए टू बी पोर्शनसाठी. आता रिव्हर्स ऑर्डरमध्ये बी टू ए पोर्शनसाठी लिहूया. मग बघा बी टू ए पोर्शनसाठी तर बी एची फिक्स अँड मोमेंट प्लस 2EI/L. आता सुरुवातीला बी आहे का नाही, हे बघा इथं कोण आहे, बी. तर सुरुवातीला जर बी असेल तर फॉर्म्युलामध्ये 2 टाइम थिटा बी लिहायचं. काय लिहिणार, 2 टाइम थिटा बी. जर सुरुवातीला ए असेल तर 2 टाइम थिटा ए. ओके, सो 2 टाइम थिटा बी प्लस थिटा ए -3 डेल्टा/L. ऑलरेडी आपल्याला माहिती आहे व्हॉट इज थिटा ए. थिटा ए काय 0, बरोबर. थिटा बी हॅज नॉन झिरो व्हॅल्यू, काहीतरी व्हॅल्यू असणार म्हणून थिटा बी राहू दिला. डेल्टा देर इज नो सिंकिंग ऑफ सपोर्ट, 0. सो आफ्टर सॉल्विंग दिस याला सॉल्व करा. 2 ने जर याला मल्टिप्लाय केलं 4/6 म्हणजेच 2/3 म्हणजे 0.67, 0.67. हे झालं माझं दुसरं इक्वेशन. क्लिअर. सो ए बी आणि बी ए इन द सिमिलर वे आता मी बी सी आणि सी बीचं इक्वेशन लिहेल. चला बी सी, बी टू सी. सर जी बी टू सी तर फिक्स अँड मोमेंट फॉर बी टू सी 2EI/L 2 थिटा बी. मी आता जस्ट बोललो तुम्हाला इक्वेशन लिहिताना, जर सुरुवातीला इथं बी असेल तर राजे हो 2 टाइम थिटा बी, बरोबर. जर सुरुवातीला ह्या ठिकाणी सी असेल, हे बघा इथं सी आहे तर 2 टाइम थिटा सी, बरोबर. मग आता बी सी ना, सो 2 टाइम थिटा बी आणि देन थिटा सी -3 डेल्टा/L. इकडे 2 टाइम थिटा सी प्लस थिटा बी -3 डेल्टा/L. व्हॉट इज एल? एल जे आहे तो स्पॅन असणार 4 मीटर, बरोबर. थिटा बी हॅज नॉन झिरो व्हॅल्यू म्हणून काय करायचं, जिथं कुठे थिटा बी असेल तो थिटा बी ॲज इट इज राहणार. सर व्हॉट अबाउट थिटा सी? थिटा सी, सी सपोर्ट हा सिंपल सपोर्ट आहे. ॲट द सिंपल सपोर्ट रोटेशन होणार, म्हणजे इथं सुद्धा थिटा सी हॅज नॉन झिरो व्हॅल्यू, म्हणजे 0 नाही आहे. लक्षात घ्यायचं स्लोप फक्त 0 कुठे असतो, फिक्सला 0 असतो. बाकी हिंज असेल, रोलर असेल, सिंपल असेल तिथं स्लोप येतोच, आणि येतो तर तो कन्सिडर करायला लागेल मला. मग थिटा बी थिटा सी देर इज नो सिंकिंग, सो डेल्टा किती 0, डेल्टा किती 0. मग हे असं इक्वेशन आलं. याने याला मल्टिप्लाय करा, याने याला मल्टिप्लाय करा, हे इक्वेशन असं बनेल इक्वेशन नंबर 3. इन रिव्हर्स ऑर्डर सी बी साठी फिक्स अँड मोमेंट मला माहिती आहे सी बीची, ती फिक्स अँड मोमेंट लिहून घेतली. 2EI/L, एल आहे 4 मीटर, 2 थिटा सी इट हॅज सम व्हॅल्यू, थिटा बी आणि डेल्टा 0. सो हे चौथं इक्वेशन.
सो पहिल्या स्टेपमध्ये फिक्सेड मोमेंट फाइंड आउट केलं आणि दुसऱ्या स्टेपमध्ये मी ह्या ठिकाणी ए टू बी, बी टू ए, बी टू सी, सी टू बी दोघं स्पॅनसाठी 4 फायनल मोमेंटचे फॉर्म्युले बनवून घेतले. आता जर एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व कराल तर या सगळ्या इक्वेशनमध्ये काही अननोन आहेत. जसं की बघा यामध्ये अननोन आहे थिटा. स्लोप डिफ्लेक्शन मेथडमध्ये बेसिक अननोन्स असतात स्लोप किंवा डिफ्लेक्शन. तर पहिल्या इक्वेशनमध्ये अननोन कोण आहे? थिटा बी. इथं अननोन आहे थिटा बी. इथं अननोन आहे माझ्याकडे थिटा सी. इथं अननोन आहे माझ्याकडे थिटा बी आणि थिटा सी. थिटा बी आणि थिटा सी. सो देर आर 2 अननोन्स थिटा बी आणि थिटा सी. जर यांच्या व्हॅल्यूज मला काढता आल्या, जर थिटा बी आणि थिटा सीची व्हॅल्यू मला काढता आली तर मी इथं पुट करेल, इथं पुट करेल, या ठिकाणी पुट करेल, या ठिकाणी पुट करेल आणि मला फायनल मोमेंट्स भेटतील. मग प्रश्न पडतो की सर हाऊ टू कॅल्क्युलेट थिटा बी आणि थिटा सी. मग त्यासाठी मित्रांनो बाउंड्री कंडिशन किंवा ज्याला म्हणतात जॉईंट इक्विलिब्रियम कंडिशन त्याचा आपल्याला यूज करावा लागतो. अगदी सिंपल असतात. ऑब्जेक्टिव्ह जर एक्झाम तुम्ही देत असाल तर त्यामध्ये तुम्हाला ह्या जॉईंट इक्विलिब्रियम कंडिशन विचारतात पेपरमध्ये. स्लोप डिफ्लेक्शन इक्वेशन बनवायला विचारतात, फिक्सेड मोमेंट तुम्हाला विचारतात. बट डिस्क्रिप्टिव्ह जेव्हा क्वेश्चन लिहायचं तर आपल्याला ह्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतात. मग चला थिटा बी आणि थिटा सी फाइंड आउट करण्यासाठी सॉल्व्ह करण्यासाठी मी जॉईंट इक्विलिब्रियम इक्वेशन वापरतो. आता कसं बघा लक्ष द्या. या ठिकाणी टोटल किती जॉईंट्स आहेत? हा आहे जॉईंट ए. हां हा आहे जॉईंट ए. जस्ट 1 मिनिट. हा आहे आपला जॉईंट ए, हा आहे जॉईंट बी आणि हा आहे जॉईंट सी. बघा जॉईंट ए जर बघितला तर जॉईंट ए हा कसा आहे? फिक्स आहे आणि फिक्सला कंपल्सरी फिक्सेड मोमेंट डेव्हलप होते. सो ह्या ठिकाणी फिक्सेड मोमेंट डेव्हलप होणार, कंपल्सरी होणार. बट बीचा जर विचार केला, बी हा इंटरमिडिएट आहे, तर बी साठी जी मोमेंट ह्या स्पॅनसाठी असेल मी त्याला म्हणत असतो मोमेंट फॉर बी ए पोर्शन. तर तेवढ्याच अमाऊंटची मोमेंट बट इन अपोजिट डायरेक्शन इकडे डेव्हलप होत असते मोमेंट फॉर बी सी पोर्शन. इंटरमिडिएट सपोर्टला ऑलवेज रिमेंबर देर इज अ मोमेंट, पण ती या स्पॅनसाठी जर का क्लॉकवाईज असेल तर या स्पॅनसाठी अँटी क्लॉकवाईज नेचरची असते विथ इक्वल मॅग्निट्यूड. मग जर या दोघांची बेरीज केली तर मोमेंट ॲट बी ए अँड मोमेंट ऑफ बी सी, मी काय म्हटलं दोघांची मॅग्निट्यूड सेम असते बट डायरेक्शन अपोजिट असते. मग जेव्हा डायरेक्शन अपोजिट क्लॉकवाईज पॉझिटिव्ह अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह विथ सेम मॅग्निट्यूड 2 - 2 0. दोघांची जर बेरीज केली तर आन्सर काय येणार? 0. मग ते त्याला म्हणतो मी जॉईंट इक्विलिब्रियम इक्वेशन. मग बघा बी जवळ ॲट बी जॉईंट इक्विलिब्रियम इक्वेशन कसं लिहिता येणार? मोमेंट फॉर बी ए पोर्शन प्लस मोमेंट फॉर बी सी पोर्शन इज इक्वल टू 0. या दोघं मोमेंट कशा असतात? मॅग्निट्यूड वाईज इक्वल असतात बट डायरेक्शन वाईज अपोजिट असतात आणि देन त्यांची अल्जेब्राइक सम जर केली तर उत्तर किती येणार? 0. मग माझ्याकडे ऑलरेडी मोमेंट बी ए आणि मोमेंट बी सीचं इक्वेशन माझ्याकडे ऑलरेडी आहे. बी एचं इक्वेशन आहे इक्वेशन नंबर 3 बरोबर आणि बी सीचं इक्वेशन आहे इक्वेशन नंबर 4. जर मी ह्या दोघं गोष्टी जर मी इथं पुट केल्या, हे बघा हे झालं बी ए आणि हे झालं बी सी. बरोबर बरोबर नाही एकच मिनिट. हा बघा इथून इथपर्यंत हा पोर्शन आहे बी एचा आणि हा पोर्शन आहे बी सीचा. दोघांना मी ह्या ठिकाणी घेतलंय बरोबर. दोघांना ह्या ठिकाणी घेतलंय, अल्जेब्राइक सम करतोय. मग चला या दोघांचे अल्जेब्राइक सम 0.67 + 1 1.67. हा जो आहे 0.5 हा ॲज इट इज. 3तनं 4 गेलेत -1 -1ला तिकडे पाठवला +1 झालं. याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 5. आणखी एक इक्वेशन बनवू शकतो मी. सीचा विचार करा. सी जो आहे तो सिंपल सपोर्ट आहे आणि सिंपल सपोर्टला कोणतीही मोमेंट डेव्हलप होत नाही. म्हणजेच जर तुम्ही इथं असं लिहिलं मोमेंट फॉर सी टू बी पोर्शनसाठी जी मोमेंट असेल ती कंपल्सरी काय असणार? 0. का सर तो कोणता सपोर्ट आहे? सिंपल सपोर्ट. तर सिंपल सपोर्टला मोमेंट डेव्हलप होत नाही तर सी बी पोर्शनसाठी मोमेंट काय असणार? 0. त्याला मी ॲज अ बाउंड्री कंडिशन म्हणून वापरू शकतो. सो ॲट अ जॉईंट सी मोमेंट फॉर सी बी पोर्शन 0 आणि ऑलरेडी माझ्याकडे सी बीचं एक्सप्रेशन आहे. मग याला तुम्ही काय करा? इक्वल टू 0 करा. याला इक्वल टू 0 केल्यावर पुन्हा आणखी एक लिनियर इक्वेशन तयार होणार इन थिटा बी आणि थिटा सी. हे इक्वेशन तयार झालं. हा इक्वेशन 5 आणि इक्वेशन 6. माझ्याकडे 2 इक्वेशन आहे इक्वेशन 5 and 6 आणि 2 इक्वेशनमध्ये 2 अननोन आहेत थिटा बी थिटा सी थिटा बी थिटा सी. यूज कॅल्सी सॉल्व सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन आणि फाइंड आउट द आन्सर. काय करायचं? तुमच्याकडे हा कॅल्सी अलाउड आहे तुम्हाला 991 ES हा कॅल्सी अलाउड आहे. त्या कॅल्सीमध्ये काय करा? चला तुम्ही आता लेक्चर बघताय तर कॅल्सीला पहिल्यांदा ऑन करा. ठीक आहे कॅल्सी ऑन केला. याला फिक्स करून टाकायचा 2 डेसिमलपर्यंत फिक्स करायचा. फिक्स करण्याची प्रोसेस पण सांगतो. पहिल्यांदा कॅल्सीमध्ये शिफ्टचं बटन आहे. शिफ्ट दाबायचा आणि देन मोड दाबायचा. शिफ्ट आणि मोड दाबलं का त्यानंतर डिस्प्लेवरती 6 नंबरला फिक्स आहे. 6 नंबर दाबल्यानंतर तिथे 0 to 9 दाखवतंय. तुम्ही फक्त 2 प्लेस करा आणि इक्वल दाबा. आता स्क्रीनवरती फिक्स नाव येऊन जाईल. याचा अर्थ
तुमचं कॅल्क्युलेशन डेसिमल नंतर 2 डिजिटला फिक्स झालं आहे, म्हणजे सगळ्यांचा आन्सर बरोबर येणार. राऊंड अप डायरेक्ट 2 डिजिटला होणार. चला आता हे दोघं इक्वेशन 5वं आणि 6वं सायमल्टेनियस कसं सोडवायचं. तर मित्रांनो बघा, इथं ई आय थिटा बी, इथं ई आय थिटा सी, इथं ई आय थिटा बी आणि इथं ई आय थिटा सी, यांना आपण व्हेरिएबल कन्सिडर करूया. सपोज ई आय थिटा बीला आपण मनातल्या मनात म्हणू एक्स आणि ई आय थिटा सीला आपण मनातल्या मनात म्हणू वाय. सो हा पण एक्स आणि हा पण वाय. सो एक्स प्लस वाय, सो इट इज अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. मला सोडवायचं बाय युझिंग कॅल्सी. कसं बघा, सो ऑन कॅल्सी ऑन केला. आता तुम्हाला दाबायचं आहे मोड, दाबला मोड, डिस्प्लेवरती वेगवेगळ्या गोष्टी येतील. तिथे इक्वेशन 5 नंबरला आहे, 5 नंबरला कॅल्सी आहे 991 ES, इक्वेशन 5 नंबरला आहे. सो इक्वेशन दाबल्यानंतर पहिल्यांदा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, 2 नंबरला आहे लिनियर इक्वेशन इन 3 व्हेरिएबल, 3 नंबरला क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि 4 नंबरला क्यूबिक. मला पाहिजे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, त्यासाठी मी घेतो 1, त्यासाठी मी घेतला 1. सो 1 घेतल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे, हा जो काही एक्स तुम्ही याला काय कन्सिडर केला आहे, तुम्ही याला एक्स म्हटलं आहे आणि तुम्ही याला काय म्हटलं आहे वाय. तसंच तुम्ही याला काय म्हटलं आहे एक्स आणि तुम्ही याला काय म्हटलं आहे वाय. तर हे जे एक्स आणि वाय आहेत ना, यांचे सहगुणक म्हणजेच कोइफिशियंट फक्त पुट करायचे. याचा कोइफिशियंट सो आता मी याच्यात पुट करणार 1.67 इक्वल दाबा. ठीक आहे, हा पुट झाला. त्याच्यानंतर 0.5 इक्वल दाबा, व्हेरी गुड. त्याच्यानंतर 1 इक्वल दाबा. मग खाली विचारणार तुम्हाला, सो 0.5 इक्वल दाबा, देन 1 इक्वल दाबा आणि देन या ठिकाणी -4 इक्वल. असं केल्यानंतर जेव्हा तुम्ही इक्वल करतात तुम्हाला एक्सची व्हॅल्यू भेटते आणि एक्सची व्हॅल्यू जर बघितली आन्सर म्हणून तर 2.11. आता बघा लक्ष द्या, आपल्या एक्सची व्हॅल्यू काय आली, ई आयची व्हॅल्यू आलेली आहे 2.11. कॅल्सीने 2.11 दिलेली, पण मला फक्त थिटा बी पाहिजे तर मी हा ई आयला खाली पाठवून देणार. सो थिटा बीची व्हॅल्यू काय आली 2.11 बाय ई आय. आणखी इक्वल दाबा, तुम्हाला वायची व्हॅल्यू भेटते आणि वायची व्हॅल्यू भेटलेली आहे मला -5.06. पुन्हा डिवायडेड बाय ई आय पाठवला तर तुम्हाला थिटा सी भेटून जाणार. तर अशा पद्धतीने आफ्टर सॉल्विंग इक्वेशन नंबर 5 and 6, आफ्टर सॉल्विंग इक्वेशन 5 and 6 सायमल्टेनियसली तुम्ही ह्या 2 व्हॅल्यू काढू शकता. सो हे वाक्य लिहायचं आणि डायरेक्ट थिटा बी आणि थिटा सीची व्हॅल्यू पुट करायची. क्लिअर. तर अशा पद्धतीने मी थिटा बी आणि थिटा सी कॅल्क्युलेट केला आहे. आता हा थिटा बी आणि थिटा सी जो कॅल्क्युलेट केला आहे, मी त्याला प्रिव्हियस जे मोमेंट इक्वेशन आहेत त्यांच्यामध्ये पुट करणार आणि फायनल मोमेंट फाइंड आउट करणार. सो कॅल्क्युलेट द फायनल मोमेंट्स. कसं, पुट थिटा बी अँड थिटा सी इन दॅट 4 इक्वेशन नंबर 1, 2, 3, 4. मग आता बघा इक्वेशन नंबर 1 हे आहे, याच्यामध्ये जिथं थिटा बी आहे तिथं व्हॅल्यू पुट करा 2.11 डिवायडेड बाय ई आय, 2.11 डिवायडेड बाय ई आय कॅन्सल, कॅल्क्युलेट करा, आन्सर येणार -2.30 kN/मीटर. तसंच इक्वेशन 2 त्याच्यामध्ये बघा थिटा बीची व्हॅल्यू पुट करा, ई आय कॅन्सल, सॉल्व करा, हे इक्वेशन भेटलं. इक्वेशन नंबर 3 बी सीचा आहे, थिटा बीची व्हॅल्यू पुट करा, थिटा सीची व्हॅल्यू पुट करा, देन ई आय कॅन्सल. बरोबर, ई आय इथे एक ई आय होता, जस्ट 1 मिनिट. हा बघा इथे ई आय होता 0.5 ई आय थिटा सीची व्हॅल्यू ई आय कॅन्सल. आफ्टर सॉल्विंग दिस तुम्हाला भेटेल -4.41. नंतर चौथं इक्वेशन पुन्हा थिटा बी पुट करा, ई आय कॅन्सल, ई आय कॅन्सल, कॅल्क्युलेट करा 0 kN/मीटर. तुम्ही काढलेल्या मोमेंट चुकीच्या आहेत का बरोबर हे तुम्ही लगेच या ठिकाणी अनालाइज करू शकतात किंवा क्रॉस चेक करू शकतात. कसं, आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की इथं डेव्हलप होणारी मोमेंट जी आहे कंपल्सरी ती मोमेंट येणार 0, कंपल्सरी आलीच पाहिजे 0. आली का 0? येस, व्हेरी गुड. यासोबत जी मोमेंट या स्पॅनमध्ये डेव्हलप होणार तेवढीच मोमेंट ह्या स्पॅनमध्ये डेव्हलप झाली पाहिजे विथ इक्वल मॅग्निट्यूड आणि निगेटिव्ह साईन, म्हणजे अपोजिट साईन. मग याला मी काय म्हणतो BA आणि याला मी काय म्हणतो BC. चेक करा बरं का सरजी, BAची व्हॅल्यू किती 4.41, BCची व्हॅल्यू किती -4.41. तर तुमच्या ज्या व्हॅल्यूज आलेल्या आहेत या करेक्ट आहेत. तर हे झालं तुमचं फायनल मोमेंट्स. एकदा का तुमच्या फायनल मोमेंट्स आल्यात तर यांचा वापर करून मी सपोर्ट रिॲक्शन्स कॅल्क्युलेट करू शकतो. आणि कशा कॅल्क्युलेट करायचे सपोर्ट रिॲक्शन, जे मी तुम्हाला MDM मध्ये शिकवलंय त्या स्टेप वापरायच्यात. म्हणजे काय करायचं की हा जो काही 2 स्पॅन कंटिन्युअस बीम आहे याला 2 सेपरेट स्पॅनमध्ये डिवाइड करून टाका. ठीक आहे, 2 सेपरेट स्पॅनमध्ये डिवाइड करा. सो हा झाला स्पॅन AB आणि हा झाला स्पॅन BC. AB स्पॅनमध्ये या रिॲक्शनला म्हणेल मी RA, C साठी जी रिॲक्शन असेल त्याला म्हणेल मी RC
आणि बीच्या रिॲक्शनला मी 2 पार्टमध्ये स्प्लिट केलं आहे, म्हणून मी याला म्हणतो RB1 आणि याला म्हणतो RB2. या सगळ्यांच्या व्हॅल्यूज मी फाइंड आउट करणार आणि शेवटी जेव्हा मला RB फाइंड आउट करायचं आहे तर मी ह्या दोघांची बेरीज म्हणजेच काय माझा RB. ठीक आहे. आता बघा, त्याच्यानंतर ज्या मोमेंट्स मी कॅल्क्युलेट केलेल्या आहेत त्या मोमेंट्स मला प्लॉट करावे लागतील इथं. बोला, व्हॉट इज द मोमेंट फॉर A to B पोर्शन. बघा आता जस्ट फाइंड आउट केली आपण. ABची मोमेंट सरजी -2.30, मायनस म्हणजेच अँटी क्लॉकवाईज. मग मी काय करणार हे बघा, अँटी क्लॉकवाईज 2.30. मग B to A पोर्शनची मोमेंट चेक करा. B to A 4.40 आणि BC -4.41, 4.41. तर मग मी काय करणार हे बघा, चेक करा. 4.41 क्लॉकवाईज, 4.41 अँटी क्लॉकवाईज ही मी मेन्शन केली आणि इथं किती 0. क्लिअर. सो सगळ्या मोमेंट मी मार्क केल्या, रिॲक्शन पण दाखवल्यात. आता 1 बाय 1 एक एक बीम आपण सोडवूया. पहिल्यांदा याचा इक्विलिब्रियम घ्या. लक्षात ठेवा, जेव्हा एखादा बीम हा कंप्लीट बीम जेव्हा इक्विलिब्रियममध्ये असतो तर याचा प्रत्येक पार्ट अँड पार्ट इक्विलिब्रियममध्ये असतो. म्हणजे बीम जर काही इक्विलिब्रियममध्ये आहे तर त्याला 2 पार्टमध्ये स्प्लिट केल्यानंतर हे दोघं पार्ट सुद्धा इक्विलिब्रियममध्ये असतील तर त्याला मी स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन वापरू शकतो. समजलं. तर पहिल्यांदा याला मी सॉल्व्ह करायला घेतो. ओके, चलो. आता याला सॉल्व्ह करायला घेत असताना बीम AB म्हटलं मी याला. तुम्ही मोमेंट A ला इक्वल टू 0 घ्या किंवा समेशन ऑफ मोमेंट ॲट इक्वल टू B 0 घ्या, चॉईस तुमची. मी काय केलं, समेशन ऑफ मोमेंट ॲट पॉईंट A इक्वल टू 0 असं घेतलंय पहिलं इक्वेशन आणि मग आता अप्लाय करा. चला. आणि आणखी एक गोष्ट आठवते का, मागच्या लेक्चरमध्ये म्हटलेलं मी, जेव्हाही सपोर्ट रिॲक्शन कॅल्क्युलेट कराल, मोमेंट इक्वेशन जेव्हा तुम्ही वापराल तर क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह. तर बघा राजो, हा झाला माझा मोमेंट सेंटर. हा RA त्याच्यातनं पास होतोय तर त्याच्यामुळे मोमेंट येणार 0. हा कसा आहे सरजी, अँटी क्लॉकवाईज, सो -2.30. व्हेरी गुड. हा कसा आहे क्लॉकवाईज, 4.41 + 4.41. हा जो काही आहे UDL त्याचा आधी इक्विव्हॅलंट पॉईंट लोड बनवा. 1 × 6, सो 1 × 6 आणि तो इक्विव्हॅलंट पॉईंट लोड बरोबर सेंटरला ॲक्ट होणार. सो सेंटरपासूनचा डिस्टन्स किती राहील 3. सो हा झाला 3. आणि तो रोटेट होताना रोटेट कसं होणार क्लॉकवाईज. सो क्लॉकवाईज म्हणजेच प्लस. सो 1 × 6 इक्विव्हॅलंट पॉईंट लोड, 3 त्याचं डिस्टन्स. समजते मी काय बोलतोय. हे बघा, इक्विव्हॅलंट पॉईंट लोड हा असा ॲक्ट होणार इथं. हा झाला इक्विव्हॅलंट पॉईंट लोड. सो PE इक्वल टू 1 × 6 आणि याचं जे काही डिस्टन्स असेल ते इथून किती असणार 3 मीटर. हा लक्षात. तर मी तेच लिहिलं आहे. आणि रोटेशन बघा, डायरेक्शन ऑफ रोटेशन कशी क्लॉकवाईज, डायरेक्शन ऑफ रोटेशन आहे क्लॉकवाईज म्हणून प्लस. नंतर हा बघा रोटेट कसा होणार RB1 अँटी क्लॉकवाईज, सो मायनस. RB1 × परपेंडिक्युलर डिस्टन्स 6 आणि काय हो तुम्हाला हे इक्वेशन सोडवता येणार. हे इक्वेशन सोडवा, RB1ची व्हॅल्यू भेटेल तुम्हाला 3.35 किलोन्यूटन. हे झालं मोमेंट इक्वेशन. दुसरं इक्वेशन वापरा, समेशन ऑफ फोर्सेस इन व्हर्टिकल डायरेक्शन इक्वल टू 0. मग व्हर्टिकली अपवर्ड कोण आहे RA + RB1 व्हर्टिकली अपवर्ड, दॅट शुड बी इक्वल टू द व्हर्टिकल डाऊनवर्ड फोर्स 1 × 6. 1 × 6 बरोबर. मग आता माझ्याकडे RB1ची व्हॅल्यू आहे 3.35. ती इथं पुट करा आणि 6 मधून ती मायनस करा, 6 मधून मायनस करा, तुम्हाला RA भेटून जाणार 2.65 किलोन्यूटन. तसंच आता बघा RA आणि RB1 याचं काम झालं. सिमिलर वेमध्ये आता आपण BCला सॉल्व्ह करायला घेऊ आणि BCला सॉल्व्ह करताना मी काय केलं, पुन्हा समेशन ऑफ मोमेंट अबाउट पॉईंट B इक्वल टू 0. या पॉईंटला, या B पॉईंटला मी मोमेंटचं इक्वेशन घेतोय. मग RB2 त्याच्यातनं पास होतो 0. हा आहे अँटी क्लॉकवाईज म्हणजे -4.41. त्याच्यानंतर 3 × 4, 3 × 12. हा झाला टोटल इक्विव्हॅलंट पॉईंट लोड. 3 × 4 12 किलोन्यूटन आणि याचं डिस्टन्स किती असणार इथून 2 मीटर. मग बघा मी तेच लिहिलंय. सो हे बघा 3 × 4 12 आणि × 2. देन RC अँटी क्लॉकवाईज × 4. बरोबर. आफ्टर सॉल्विंग दिस तुम्हाला RC भेटून जाणार. दुसरं इक्वेशन वापरा, समेशन ऑफ फोर्सेस इन व्हर्टिकल डायरेक्शन इक्वल टू 0. RB2 अपवर्ड, RC अपवर्ड. सो अपवर्ड इक्वल टू डाऊनवर्ड आणि डाऊनवर्ड कोण आहे 4 × 12. RC पुट करा, RB2 भेटून जाईल. झालं. सो या सगळ्या गोष्टी काढल्यानंतर फायनल सपोर्ट रिॲक्शन बोलो. सो व्हॉट इज फायनल सपोर्ट रिॲक्शन RA. सो RA आहे 2.61. RB काढण्यासाठी RB1 + RB2. सो RB1 + RB2 या दोघांची जर बेरीज केली तर हा आपला भेटला RB. तसंच RC किती आहे तर RC आहे आपला 4.90. तर अशा पद्धतीने मी सपोर्ट रिॲक्शन सुद्धा कॅल्क्युलेट करून घेतल्या.
आता तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्न असू शकतो, सर व्हॉट अबाउट द एक्स इक्वेशन, समेशन ऑफ फोर्सेस इन एक्स डायरेक्शन इक्वल टू 0. गरजच नाही, कारण कोणतीही ॲक्शन एक्स डायरेक्शनमध्ये नाही आहे. देर इज नो रिॲक्शन इन एक्स डायरेक्शन. ॲक्शन नाही तर रिॲक्शन नाही, मग इक्वेशन कशाला वापरतात. तर त्यामुळे हे सपोर्ट रिॲक्शन काढून झाल्यात. कळलं तुम्हाला? ठीक आहे. सो सपोर्ट रिॲक्शन काढून झाल्यात, मोमेंटसुद्धा आपण कॅल्क्युलेट केले. आता लास्ट स्टेप, आणि जी खूप महत्त्वाची स्टेप आहे, बेंडिंग मोमेंट डायग्राम, SFD, शिअर फोर्स डायग्राम. बघा आता SFD आणि BMD आपल्याला ड्रॉ करायचे आहे. अगदी स्टेप बाय स्टेप आपण जाणार, घाई गडबड बिलकुल करायची नाही. मी समजून सांगतो, व्हिडिओ रेकॉर्डेड आहे. जर एकदा नाही कळलं तर थोडंसं मागे घ्यायचं, पुन्हा बघायचं. जर नाही समजलं याचा स्क्रीनशॉट मला टेलिग्रामला पाठवा, आणि जो काही डाऊट आहे मनात तुमच्या तो तुम्ही विचारू शकता. आता एकच मिनिट, मी पहिल्यांदा याला कॉपी पेस्ट करून घेतो, कारण मला तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. हे बघा मित्रांनो, आता याला मी इथून काढतो, पहिल्यांदा इथून काढून टाकतो. सगळ्यात पहिल्यांदा शियर फोर्स डायग्राम कसे ड्रॉ करतात हे मी तुम्हाला शिकवतो. शियर फोर्स डायग्राम, तर शियर फोर्स डायग्राम ड्रॉ करत असताना मी सुरुवात करू शकतो डावीकडून, मी सुरुवात करू शकतो उजवीकडून, चॉईस तुमची आहे. साइन कन्व्हेन्शन असे असतात की जर का हा सेक्शन आहे, हा बघा, हा जर का सेक्शन असेल, हा सेक्शन आहे तुमचा, बरोबर, हा आहे सेक्शन. तर सेक्शनच्या लेफ्ट हँडने जर तुम्ही गेलात तर व्हर्टिकली अपवर्ड, आणि जर राईट हँडने गेलात तर व्हर्टिकली डाऊनवर्ड. तर यांना आपण म्हणतो पॉझिटिव्ह, यांना आपण काय म्हणतो पॉझिटिव्ह. जर तुम्ही लेफ्ट हँड साईडने ट्रॅव्हल करत असाल तर व्हर्टिकली अपवर्ड पॉझिटिव्ह, आणि जर तुम्ही राईट हँड साईडने इकडनं जर ट्रॅव्हल करत असाल तर डाऊनवर्ड पॉझिटिव्ह. हे आहे साइन कन्व्हेन्शन. चलो आणखी काही लक्षात घ्या. SFD ड्रॉ करताना काही की पॉईंट्स आहेत. वेन देर इज अ पॉईंट लोड, SFD डायग्राम, द शियर फोर्स डायग्राम टेक्स ए व्हर्टिकल जम्प इक्वल टू द पॉईंट लोड. हे लक्षात ठेवायचं. मग आता मी सुरुवात करतो. सगळ्यात पहिल्यांदा इथं येणार सपोर्ट रिॲक्शन. ही आहे माझी फ्री बॉडी डायग्राम. एक मिनटं, हा आहे किलो न्यूटन. राजे हो, ही आहे माझी फ्री बॉडी डायग्राम. याला नाव देतो मी FBD, फ्री बॉडी डायग्राम. आणि या FBD पासून मी ड्रॉ करणार SFD, शियर फोर्स डायग्राम. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा मी सुरुवात करतो इकडून, आणि इकडून सुरुवात करताना या ठिकाणी 2.65 किलो न्यूटनचा पॉईंट लोड आहे ॲज अ रिॲक्शन. आणि इफ देर इज अ पॉईंट लोड, SFD टेक्स ए व्हर्टिकल जम्प. सगळ्यात पहिल्यांदा बेस लाईन मार्क केली मी, आणि SFD टेक्स अ व्हर्टिकल जम्प. मग तो व्हर्टिकली अपवर्ड किंवा डाऊनवर्ड जाऊ शकतो, बट मी डावीकडून सुरुवात करतोय. रिॲक्शन वरती चालली तर डायग्रामसुद्धा वरती गेली पाहिजे. मग बघा मी वरती किती गेलो, 2.61. एवढं क्लिअर झालं, व्हेरी गुड. आता मी डायरेक्ट इथून जम्प घेतो इथं बीला. आणि तुम्हाला आठवत असेल SFD BMD मध्ये मी शिकवलंय, शियर फोर्स प्रत्येक पॉईंटला काढताना जस्ट लेफ्ट जस्ट राईट हे दोघं बाजूला बघावं लागतं. जस्ट लेफ्ट जस्ट राईट. मग जेव्हा तुम्ही इकडनं जेव्हा सुरुवात करतात आणि बी रस्त्यात लागतो, तर बी रस्त्यात लागताना तुम्हाला पहिल्यांदा त्याची लेफ्ट साईड दिसते का राईट साईड दिसते? द आन्सर इज लेफ्ट हँड साईड. आधी लेफ्ट साईड लागेल. मग पहिल्यांदा लेफ्ट हँडला इथं किती शियर फोर्स आहे तो आपण फाइंड आउट करू. मग तो कसा फाइंड आउट करायचा? तिकडनं या. सो पहिल्यांदा प्लस 2.65, ओके, आणि देन हा कंप्लीट UDL डाऊनवर्ड आहे. सो मायनस 1 इज द इंटेन्सिटी मल्टिप्लाय बाय स्पॅन. हा एवढ्या मॅग्निट्यूडचा शियर फोर्स डेव्हलप होणार. काही विद्यार्थी म्हणतील सर व्हॉट अबाउट 2.30 किलो न्यूटन. राजा तो बेंडिंग मोमेंट आहे, तो मोमेंट आहे. शियर फोर्स डायग्राम इज द डायग्राम विच शोज द व्हर्टिकल फोर्सेस ओनली. तो त्याच्यामध्ये येणार नाही. सांगा मग मला ही व्हॅल्यू किती येते. तर आफ्टर कॅल्क्युलेशन ऑफ दिस 2.65 मायनस ऑफ 6, हे जर का कॅल्क्युलेट केलं तर हे उत्तर येणार तुमचं 3.35 किलो न्यूटन विथ निगेटिव्ह साईन, मायनस ऑफ 3.35 किलो न्यूटन. हे चेक करा तुम्ही, हे तुम्ही चेक करा. म्हणजेच हे बघा, मी आता इथं लिहितो शियर फोर्स लेफ्ट ऑफ एच्या लेफ्टला शियर फोर्स किती आहे? 0 किलो न्यूटन. ओके. शियर फोर्स ॲट राईट ऑफ ए, जस्ट राईट ऑफ ए. सो जस्ट राईट ऑफ एला किती व्हॅल्यू आहे? 2.65. पुढे शियर फोर्स जस्ट लेफ्ट ऑफ, या पॉइंटला म्हणतो मी बी. ओके. आणि कसा काढलाय तो आपण? बोला बोला. सो याचं कॅल्क्युलेशन कसं केलं आपण सांगा. बी ला 2.65 मायनस 1 मल्टिप्लाय बाय 6 मायनस 3.35 किलो न्यूटन. बरोबर. आता शियर फोर्स
जस्ट राइट ऑफ बी. बताओ जस्ट राइट ऑफ बी. मग जेव्हा या बीच्या जस्ट राईटचा मी विचार करतो तर कोणकोणते फोर्सेस असतात बघा. पहिल्यांदा हा प्लस 2.65 मायनस UDL खाली किती UDL आहे 1 मल्टिप्लाय बाय 6 आणि देन ही रिॲक्शन RB रिॲक्शन व्हर्टिकली अपवर्ड. सो प्लस किती राजांनो 10.55 आणि या तिघांची जर अल्जेब्राइक सम केली तर ते आन्सर येणार मला 7.10 किलो न्यूटन. 7.10 किलो न्यूटन. मग मी काय करतो बघा लक्षात द्या. हां हे बघा हा 2.65 झाला. त्याच्यानंतर जस्ट लेफ्टला आन्सर किती आला आहे मायनस ऑफ 3.35. सो मी मायनस ऑफ 3.35 मायनस म्हणजे खाली 3.35 आणि UDL असल्या कारणाने SFD येणार ट्रायंगल. तर मी काय करतो हा पॉईंट आणि हा पॉईंट एका स्ट्रेट लाईनने मी जोडून घेतो. खतम. हा जो पोर्शन आहे तो आहे पॉझिटिव्ह, हा पोर्शन आहे निगेटिव्ह आणि जिथं साईन चेंज होते दॅट पॉईंट इज नोन ॲज अ कॉन्ट्रास्ट शियर. सो D पॉईंट कोणता पॉईंट म्हणून कन्सिडर होणार कॉन्ट्रास्ट शियर. क्लिअर झालं. आता वेनेवर देर इज अ पॉईंट लोड SFD टेक्स ए वर्टिकल जम्प इक्वल टू द पॉईंट लोड. मग आता मी खाली ऑलरेडी मी कुठे खाली 3.35 खाली म्हणजे निगेटिव्ह आणि याच्यामध्ये आता वाढ होणार कोणाची प्लस 10.45 म्हणजे आपल्याला जायचं किती प्लस 10.45. ऑलरेडी मी निगेटिव्ह किती आहे 3.35. सो इथून इथपर्यंत 3.35 आणि देन वरचा पार्ट जो आहे तो किती येणार 7.10. सो इथपर्यंत आलो मी 7.10. ओके. मग आता बीचं काम झालं. आता सीचा विचार जेव्हा कराल तर शियर फोर्स जस्ट लेफ्ट ऑफ सी. सांगा मग शियर फोर्स लेफ्ट ऑफ सी आणि शियर फोर्स जस्ट राईट ऑफ सी. सांगा राईट ऑफ सी जस्ट राईट ऑफ सी काहीच नाही डायरेक्ट 0. आणि स्मार्ट वर्क करायचं एक्झाममध्ये. आता जर का याच्या लेफ्टला मला शियर फोर्स विचारला इथं तर त्याची मॅग्निट्यूड काढताना तुम्ही हा एवढा मोठा प्रवास करू शकतात किंवा तुम्ही इकडनं जाऊ शकता. आणि जर तुम्ही इकडनं गेलात तर फक्त एकच फोर्स आहे व्हर्टिकली अपवर्ड 4.90. तो व्हर्टिकली अपवर्ड आहे. इकडनं जाताना आपण त्याला मायनस घेणार म्हणजे डायरेक्ट मी लिहू शकतो मायनस 4.90 किलो न्यूटन. कळलं का तुम्हाला. किंवा तुम्ही डायरेक्ट असं सॉल्व करत येऊ शकता. असं करा किंवा इकडनं जा. कमी वेळेत जे सॉल्व होतं ते. तर मी ह्या पद्धतीने गेलो. मग पुन्हा मी इथपर्यंत आलोय. जस्ट लेफ्टला व्हॅल्यू येते मायनस ऑफ 4.90. सो मायनस ऑफ 4.90 खाली आणि देन पुन्हा ना स्ट्रेट लाईननं जोडून द्या. असं का कारण UDL आहे. सो हा झाला पॉझिटिव्ह, हा झाला निगेटिव्ह. खतम. ही झाली आपली शियर फोर्स डायग्राम SFD. आता ह्या SFDला जर ऑब्झर्व केलं सो या SFDमध्ये 2 पॉईंट ऑफ कॉन्ट्रास्ट शियर आहेत. हा पॉईंट ऑफ कॉन्ट्रास्ट शियर त्याला मी D ने डिनोट केलं आहे आणि हा पॉईंट ऑफ कॉन्ट्रास्ट शियर मी त्याला E ने डिनोट केलं आहे. आता या दोघंही पॉईंट ऑफ कॉन्ट्रास्ट शियरचं आपण लोकेशन फाइंड आउट करून घेऊ. त्याचं काय कारण जर पॉईंट ऑफ कॉन्ट्रास्ट शियरचं लोकेशन आपल्याला माहिती झालं तर पॉईंट ऑफ कॉन्ट्रास्ट शियरला बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू असते मॅक्झिमम. म्हणून आता याचं लोकेशन मी फाइंड आउट करतो. मग कसं फाइंड आउट करायचं चला पुढे. हे क्लिअर झालं तुम्हाला. आता पुढच्या पेजवर या. चलो आता पॉईंट ऑफ कॉन्ट्रास्ट शियरची पोझिशन फाइंड आउट करायची. सो फाइंड आउट द पॉईंट ऑफ कॉन्ट्रास्ट शियर. मग आधी मी हा पॉईंट ऑफ कॉन्ट्रास्ट शियर फाइंड आउट करतो ह्या पोर्शनचा. इकडनं मी त्याचं डिस्टन्स x म्हणतो. मग हा जर का x आला टोटल स्पॅन इथपर्यंत 6 मीटर आहे. हा जर x तर हा किती येणार 6 मायनस ऑफ x. बरोबर अशा पद्धतीने. आता पुन्हा मी ती सिमेट्री ऑफ ट्रायंगलची कन्सेप्ट वापरतो. बघा याची हाईट डिवायडेड बाय बेस, याची हाईट डिवायडेड बाय बेस. बरोबर. सो सिमेट्री ऑफ ट्रायंगल हाईट किती 2.65 डिवायडेड बाय बेस x. याची हाईट किती 3.35 डिवायडेड बाय बेस 6 मायनस x. याला क्रॉस मल्टिप्लाय करा. आफ्टर सॉल्विंग दिस मला एक्सची व्हॅल्यू किती भेटते 2.65. सो हा एक्स आला इकडनं किती 2.65. मी लिहून घेतो. सो एक्सची व्हॅल्यू किती येते 2.65 मीटरवरती मला बेंडिंग मोमेंट कशी भेटणार आहे मॅक्झिमम. आणि मग मला सांगा हाऊ टू कॅल्क्युलेट द बेंडिंग मोमेंट ॲट D. या Dला जी काही बेंडिंग मोमेंट येणार ते कसं कॅल्क्युलेट करायला शिकवलं मी तुम्हाला. ऑलवेज रिमेंबर बेंडिंग मोमेंट ॲट एनी पॉईंट इज इक्वल टू द एरिया ऑफ शियर फोर्स डायग्राम अप टू दॅट पॉईंट. म्हणजे जर मला इथली बेंडिंग मोमेंट जर कॅल्क्युलेट करायची असेल तर ह्या पॉईंटपर्यंतचा एरिया ऑफ शियर फोर्स डायग्राम. सो एरिया ऑफ शियर फोर्स डायग्राम म्हणजे मला हा एरिया लागेल, एवढा एरिया मला लागेल, हा एवढा एरिया मला लागेल. मग तो एरिया काय ट्रायंगल. सो व्हॉट इज द एरिया 1/2
बेस आहे 2.61 आणि हाईट आहे बेस आहे 2.65 आणि हाईट आहे 2.65. सो याचा जर काय एरिया कॅल्क्युलेट केला तुम्ही एरिया, तर तो एरिया येतोय 2.99 किलोन्यूटन मीटर. ही व्हॅल्यू येणार बेंडिंग मोमेंटची इथं 2.99 किलोन्यूटन मीटर. हे डायग्राम कशी आली ते बघू आपण. पण लक्षात आलं का इथं बेंडिंग मोमेंट कसा कॅल्क्युलेट करणार तुम्ही. सो बेंडिंग मोमेंट कोणत्याही सेक्शनला कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्या सेक्शनपर्यंत एरिया ऑफ शिअर फोर्स डायग्राम घेऊन टाकायचा. ओके सरजी, इथं पण पॉईंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअर आहे. मग काय करतो मी, त्याचं डिस्टन्स इकडून एक्स दाखवतो. टोटल स्पॅन आहे 4 मीटर. मग इकडनं एक्स तर इकडनं 4 - x. अगेन यूज द कन्सेप्ट ऑफ ट्रायंगल सिमेट्री ऑफ ट्रायंगल. बघा हाईट 4.90 बेस एक्स, हाईट 7.10 बेस 4 - x. सो 7.10 बघा कुठे 7.10 डिवायडेड बाय बेस 4 - x. हाईट 4.90 डिवायडेड बाय बेस एक्स. क्रॉस मल्टिप्लाय करा, एक्सची व्हॅल्यू आली 1.63. तो कुठून आहे इकडनं. सो एक्स आलाय माझा 1.63 मीटर. मग पुन्हा हाऊ टू कॅल्क्युलेट द बेंडिंग मोमेंट. इथं असणारी बेंडिंग मोमेंट कशी कॅल्क्युलेट करणार. बेंडिंग मोमेंट ॲट ई म्हटलंय मी त्याला. सो बेंडिंग मोमेंट ॲट ई. सो टेक अ एरिया ऑफ शिअर फोर्स डायग्राम अप टू दॅट पॉईंट. मग इकडनं मी त्या पॉईंटपर्यंतचा एरिया घेतो आणि हा बघा एरिया, हा एवढा एरिया. सांगा मग हा एरिया किती असणार. 1/2. हाईट किती आहे 4.90 आणि बेस किती आहे 1.63. याचा जो काही एरिया येईल तो कॅल्क्युलेट करा 3.99 किलोन्यूटन मीटर. याचा अर्थ इथं जे काही बेंडिंग मोमेंट असेल ती किती असणार 3.99 किलोन्यूटन मीटर. क्लिअर झालं. सो पॉईंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअर कसा काढायचा ते शिकवलं आणि त्याच्या करस्पॉन्डिंग येणारी बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करतात तेही मी तुम्हाला शिकवलं. एसएफटी झालं, पॉईंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअर झाला, त्याच्या करस्पॉन्डिंग बेंडिंग मोमेंट कशी काढायची ते झालं. आता बेंडिंग मोमेंट डायग्राम कशी ड्रॉ करायची ते शिकवतो. चला आता बेंडिंग मोमेंट डायग्राम. चलो आता बेंडिंग मोमेंट डायग्रामवर जाऊया. ओके, सो नाउ द बेंडिंग मोमेंट डायग्राम किलो न्यूटन. चलो आता बेंडिंग मोमेंट लक्ष द्या. बेसलाईन मार्क करून घ्या. व्हेरी गुड, मार्क केली. काही पॉईंट्स डायरेक्टली आपण लक्षात घेऊ शकतो, जसं की बेंडिंग मोमेंट इथं लिहितो मी. बेंडिंग मोमेंट ॲट ए. सो व्हॉट इज द बेंडिंग मोमेंट ॲट ए. इथं जस्ट लेफ्ट जस्ट राईट नाही, डायरेक्ट पॉईंटला काढायची. बोलो. सो व्हॉट इज द बेंडिंग मोमेंट ॲट ए. एला बेंडिंग मोमेंट आहे अँटी क्लॉकवाईज म्हणजे -2.30 किलोन्यूटन मीटर. मग मायनस आहे सो बेसलाईनच्या खाली. सो बेसलाईनच्या खाली 2.30 किलोन्यूटन मीटर. जसं राजे हो याच्यामध्ये असतं कशात शिअर फोर्स डायग्राममध्ये असतं. शिअर फोर्स डायग्राममध्ये इफ देर इज अ पॉईंट लोड एसएफडी टेक्स अ व्हर्टिकल जम्प. तसंच बेंडिंग मोमेंट डायग्राममध्ये इफ देर इज अ कपल ऑर मोमेंट बेंडिंग मोमेंट डायग्राम टेक्स अ व्हर्टिकल जम्प. मग तिथं मोमेंट आहे बघा आणि तेवढाच व्हर्टिकल जम्प कितीचा 2.30 किलोन्यूटन मीटरचा जम्प तुम्हाला बघायला मिळेल. सर खाली काय आला तुम्ही निगेटिव्ह. बेसलाईनच्या खाली निगेटिव्ह. सो हा पोर्शन आहे निगेटिव्ह. हे क्लिअर झालं. त्याच्यानंतर आपण बीला बेंडिंग मोमेंट फाइंड आउट करू. सो व्हॉट इज द बेंडिंग मोमेंट ॲट बी. बेंडिंग मोमेंट ॲट बी दोन पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतात. कसं बघा लक्ष द्या. इथं बेंडिंग मोमेंट किती आहे, ही किती आहे अँटी क्लॉकवाईज. सो -2.30. बीला बेंडिंग मोमेंट फाइंड आउट करायची तुम्हाला. सो हा आर ए जो आहे आर ए इट इज व्हर्टिकली अपवर्ड फोर्स. व्हर्टिकल अपवर्ड फोर्स क्रिएट्स अ सॅगिंग बेंडिंग मोमेंट जी की पॉझिटिव्ह असणार. सो बोला +2.65 मल्टिप्लाय बाय डिस्टन्स 6 मीटर. नेहमी लक्षात ठेवा सपोर्ट रिॲक्शन कॅल्क्युलेट करताना जेव्हा तुम्ही मोमेंट इक्वेशन वापरतात क्लॉकवाईज पॉझिटिव्ह अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह. बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करताना जेव्हा तुम्ही बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेट करतात सॅगिंग पॉझिटिव्ह हॉगिंग निगेटिव्ह. सॅगिंग कोण तयार करतं व्हर्टिकली अपवर्ड. हॉगिंग कोण तयार करतं व्हर्टिकली डाऊनवर्ड. सो हा व्हर्टिकली अपवर्ड. आता हा हॉगिंग तयार करेल -1 मल्टिप्लाय बाय 6 मल्टिप्लाय बाय 3 कसं काय हाफ डिस्टन्स बरोबर. आणि याचं कॅल्क्युलेशन करा. हे तुमचं जे काय आन्सर येणार ते येणार -4.41 किलो न्यूटन मीटर बरोबर. मग आता मी काय करतो लक्षात घ्या. हा ऑलरेडी 2.30. सो बीला मी मायनस म्हणजे खाली इथं मार्क केला आहे 4.41. व्हेरी गुड. आणि राजे हो इथली असणारी 2.99 किलो न्यूटन मीटर ही बेंडिंग मोमेंट आपण कॅल्क्युलेट केली. कशी जस्ट प्रिव्हियसली बघितलं आपण. जर लोड तुमचा UDला आहे तर एसएफडी ट्रायंगल आणि BMD पॅराबोला. मग काय करायचं
इथून फ्री हँड करो घ्या, सेकंड डिग्री करो, इथून ती अशा पद्धतीने याला टच करून ती अशी खाली येणार. सो ही सेकंड डिग्री पॅराबोलिक कर्व येणार. सो ही कर्व तुमच्या लक्षात आली कशा पद्धतीने आली, तर ही व्हॅल्यू आहे पॉझिटिव्ह आणि ही व्हॅल्यू आहे निगेटिव्ह. याला म्हणायचं पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर, याला म्हणायचं पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर, पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर. ठीक आहे, हा आहे पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर, हा पण आहे पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर. बरोबर. आता तसंच व्हॉट इज द बेंडिंग मोमेंट ॲट सी रे, सीला बेंडिंग मोमेंट किती असणार या सीला, सरजी बेंडिंग मोमेंट ॲट सी, फ्री सपोर्ट आहे डायरेक्टली 0 किलोन्यूटन मीटर. बरोबर. मग इथं 0 मार्क करा. ऑलरेडी इथं असणारी बेंडिंग मोमेंट 3.99 किलोन्यूटन मीटर, ही आपण प्रिव्हियसली कॅल्क्युलेट केली एरिया ऑफ एसएफडी. मग हा 3.99 इथं, हा 0 आणि इथं कर्व इथपर्यंत आली आहे. अगेन द लोड इज यूडीएल. लगेच फ्री हँडेड सेकंड डिग्री पॅराबोला ड्रॉ करा, फ्री हँड सेकंड डिग्री पॅराबोला. तर हा असा शेप येणार तुमचा बेंडिंग मोमेंटचा. सो हे काय निगेटिव्ह आणि हा काय पॉझिटिव्ह. अगेन दिस इज नोन ॲज अ पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर. सो जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर टोटल पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर किती आहेत, 1 2 3. द पॉईंट ॲट विच बेंडिंग मोमेंट डायग्राम चेंजेस इट्स साइन फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. सो 3 पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर आहेत. तर अशा पद्धतीने ही आपली फ्री बॉडी डायग्राम, ही आपली एसएफडी आणि ही आपली फायनल बेंडिंग मोमेंट डायग्राम. ओके. सो हा तुमचा पॉझिटिव्ह पोर्शन, निगेटिव्ह पोर्शन, पॉझिटिव्ह पोर्शन, निगेटिव्ह पोर्शन. हा आहे पॉईंट ऑफ कॉन्ट्रास्ट शियर, हा पण आहे पॉईंट ऑफ कॉन्ट्रास्ट शियर. सो देर आर 2 पॉईंट ऑफ कॉन्ट्रास्ट शियर आणि 3 पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर. तर अशा पद्धतीने हा कंप्लीट 15 मार्काचा क्वेश्चन आपल्याला सोडवायचा असतो. सो पुन्हा एकदा स्टेप्स बघून घ्या मित्रांनो. पहिल्यांदा फिक्सेड मोमेंट कॅल्क्युलेट करा. ओके. नंतर स्लोप डिफ्लेक्शनचं इक्वेशन लिहा, त्या इक्वेशनमध्ये व्हॅल्यूज पुट करून ठेवा फक्त. त्याच्यानंतर जॉईंट इक्विलिब्रियम कंडिशन वापरून कॅल्सीचा वापर करून थिटा काढून घ्या. आलेला थिटा प्रिव्हियस इक्वेशनमध्ये पुट केल्यावर तुम्हाला फायनल मोमेंट्स भेटून जातील. या मोमेंट्सचा वापर करून तुम्ही सपोर्ट रिॲक्शन कॅल्क्युलेट करा. सपोर्ट रिॲक्शन आणि मोमेंट भेटल्या का तुम्ही ह्या ठिकाणी काय कॅल्क्युलेट करू शकता, शियर फोर्स डायग्राम, बेंडिंग मोमेंट आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम. तर अशा पद्धतीने हा कंप्लीट क्वेश्चन आपण इथं सोडवलेला आहे. यात काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही मला नक्कीच विचारू शकता. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.